प्रभू श्रीरामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. त्या देवाचे आभार की मला हा सोहळा पाहण्यासाठी जिवंत ठेवलंय. खरोखरच आभार. मित्रांनो, एकही क्षण त्या सोहळ्याच्या आधी 1.5 तासापासून आणि नंतरचा जवळपास 1.5 तास आम्ही सगळेजण टी व्ही समोर होतो. बऱ्याच गोष्टींनी टीका टिप्पणी, जो व्यक्ती धडपडतोय त्याच्या विरुद्ध अनंत लोक, तरी पण अतिशय प्रबळ मनाने हे कार्य सिद्धीस नेलंय त्या व्यक्तीने. टी व्हीवरती हा सोहळा पाहताना ज्या क्षणी आपले प्रधान सेवक सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी प्रभू रामचंद्रासाठी मुकुट आणि काही वस्त्र घेऊन जेव्हा त्या गर्भगृहाकडे चालले होते, त्या क्षणी त्यांच्या स्वतःच्या मनात कितीतरी उच्च कोटीच्या भावना असतील. सलग 11 दिवस जमिनीवर झोपणं, फक्त नारळाचं पाणी पिऊन जगणं, असं व्रत सांभाळून त्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना सोहळा, केवढा जीवनातला मी तर म्हणतो सर्वात सुंदर योग. या भारतभूमीत जन्म घेतल्यानंतर खरं जन्माचं सार्थक जर झालं असेल तर त्या व्यक्तीचं या सोहळ्या जेव्हा संपन्न झाला तेव्हाच त्यांच्या मनात या भावना नक्की आलेल्या असतील. आणि का येऊ नयेत? 1556 सालापासून इतिहासातल्या नोंदी न तपासता उचलली जीभ लावली टाळ्याला अशी बडबड करणाऱ्या राजकारण्यांना एक खूप मोठी चपराक आहे ही. हा फक्त आस्थेचा विषय नाही आहे. हे जर थोडासा इतिहास खंगाळून पाहिला तर नक्की लक्षात येईल. अहो, या राम मंदिराचा रक्तरंजित इतिहास आहे. आणि जर थोडी जरी चाड असेल ना आपल्या हिंदू संस्कृतीची, हिंदू हा शब्द फक्त धर्माच्या बाबतीत उच्चारू नका. हा फक्त धर्म नाही आहे, ही एक सर्वात पुरातन संस्कृती आहे. आणि मग या संस्कृतीला मानणारा ख्रिश्चनसुद्धा आमचा आहे, मुसलमानसुद्धा आमचा आहे, बौद्धसुद्धा आमचा आहे, जैनसुद्धा आमचा आहे. ही संस्कृती ज्याला मान्य आहे तो प्रत्येक हिंदुस्थानी खऱ्या मनाने हिंदुस्थानी आहे. ज्या देवळावरती 1556 पासून एखाद्या व्यक्तीच्या 4 पिढ्या त्या अयोध्येवर राज्य करू इच्छितात, 4 पिढ्या लक्षात घ्या. बाबर, हुमायूं, अकबर, शहाजहां आणि 5वी पिढी औरंगजेब. काय मनसुबा हो यांचा? आक्रमण करायचं हिंदुस्थानवर आणि मंदिरं उद्ध्वस्त करायची, बुद्धाची ठिकाणं बॉम्ब गोळे टाकून उद्ध्वस्त करायची आणि मग स्वतःचा धर्म प्रस्थापित करण्यासाठी तलवारी बाहेर काढायच्या, लोकांच्या कत्तली करायच्या. अहो, माझ्या वाचनात असं आलंय की जिथला ढाचा आपल्या मंदिराचा पाडला गेला आणि तिथं जेव्हा मशिदीचं बांधकाम चालू झालं, आता अर्थात इतिहास संशोधकांचं हे काम आहे, जुजबी माहितीवरती अशी वक्तव्य करणंसुद्धा मी चुकीचं मानतो, पण जे वाचलं ते तुमच्या मनापर्यंत पोचवतो की पुन्हा तिथे मंदिर पाडल्यानंतर ज्या मशिदीचा ढाचा तिथे उभा करायला सुरुवात झाली त्यावेळेस अनंत लाखो हजारो लोकांच्या कत्तलीमधनं जे रक्त सांडलं होतं त्या रक्तात काही विटा भिजवल्या गेल्या. आणि जे राजे
या लोकांच्या विरुद्ध लढले, कोणी लाखाचं सैन्य घेऊन, कोणी हजारांचं सैन्य घेऊन, काही साधू लोकांनी साधी हत्यारं चिमट्या हातात घेऊन यांच्याशी त्या मंदिरासाठी स्वतःचं रक्त सांडलंय. आणि मग असा जर इतिहास 1556 सालापासूनचा तुम्हाला माहीतच नसेल, तुम्हाला फक्त ते बांधकाम पाडलं गेलं ही एकच शल्य जर मनात बोचत असेल, तर तुमचं ज्ञान खूप तोकडं आहे आणि तुमचं या हिंदुस्थानावरचं प्रेम बिलकुल शून्य आहे असंच मी म्हणेन. जे घडलंय त्याच्यामागं शेकडो हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि आता जे टिकणार आहे ते पुढची हजारो वर्षे टिकलं पाहिजे, हेच त्या चेहऱ्यावर भाव होते. गर्भगृहाकडे जाताना आपल्या प्रधान सेवकांच्या चेहऱ्यावरचे हेच भाव होते. खूप मोठा खुललेला चेहरा नव्हता, कारण 135-140 कोटी लोकांच्या भावनांचं दडपण त्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर असणं स्वाभाविक आहे. आणि प्रतिष्ठापनेच्या पूर्वी झालेला चारी बाजूंनी विरोध, नाकर्त्या लोकांची टीका टिप्पणी, काय काय म्हणून त्या व्यक्तीने सहन करत करत तो तिथपर्यंत पोहोचला आणि त्याच्याच शुभ हस्ते प्रतिष्ठापना झाली. हा एक मी आपल्या भारत देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातनं एक चांगला मणिकांचन योग असंच मी मानतो. मित्रांनो, इतिहासाच्या नोंदी तुम्हा आम्हाला फारसा आपला अभ्यास नसल्याकारणाने आपणसुद्धा काही लोक जीव उचलतात, टाळ्याला लावतात, त्यांच्या हाला हा मिसळून आपणसुद्धा जगण्याचा प्रयत्न करतो आणि एका चांगल्या कार्याला, ते चांगलं कार्य असूनसुद्धा ते नाकारत जगण्याचा नाकर्तेपणा आपण पण दाखवतो. अशा लोकांना मला सांगावंसं वाटतं की हिंदू हा फक्त धर्म नाही आहे मित्रांनो, ही एक पुरातन संस्कृती आहे. रामलल्लाचं मंदिर तिथं बांधलं जाणं, त्याच्या जन्मभूमीमध्ये बांधलं जाणं हा फक्त आस्थेचा विषय नाही आहे. तिथे आपली राष्ट्रीय अस्मिता आहे, तिथे आपली संस्कृती टिकवण्याची एक धडपड आहे, तिथे आपल्या संस्कृतीवर शेकडो वर्ष जे हल्ले होत राहिले त्यांना दिलेलं एक छोटंसं प्रत्युत्तर आणि त्याची ही सुरुवात आहे. अशी अनेक उत्तरं द्यावी लागतील जर ही संस्कृती पुढची हजारो वर्ष अशीच टिकवायची असेल तर. बारक्या बुरक्या घडणाऱ्या घटनांनी घाबरून न जाता तुम्हाला ठामपणे फक्त सहिष्णू म्हणून पुळचटासारखं न जगता कुठेतरी आता प्रत्येकाला मनाने आपल्या या संस्कृतीसाठी झगडण्याची मानसिक तयारी करावी लागेल 100%. आणि ही तयारी केलीत तरच तुमचा देश वाचेल आणि देश वाचला तरच तुम्ही वाचणार आहात आणि तरच तुमच्या घरातल्या बायका मुलींचं तुम्ही रक्षण करू शकणार आहात. हे कधीही विसरू नका. जय हिंद, जय भारत.